आयुष्य एक अशी गोष्ट आहे की त्याची सुरुवात आणि त्याचा अंत हा कोणालाच माहीत नसतो. सुरुवातही माहीत नसते आणि अंतही माहीत नसतो. म्हणून म्हणतो आयुष्य जगून घ्या आणि खूप सारं छानसं जगून घ्या. जेवढं जगता येईल तेवढं आयुष्य जगून घ्या. माणसाने काय करतं, कुठल्या गोष्टीचा ओहापोह करत बसलो वगैरे ना, तर आपल्याला कोणतीच गोष्ट नाही. म्हणून आयुष्याची सुरुवात करा कुठंतरी. रोज स्वतःसाठी कुठंतरी थोडासा वेळ द्या. कुठंतरी असं डेस्टिनेशनला फिरायला वगैरे जा. स्वतःसाठी वेळ द्या कुठंतरी, असं थोडासा विरंगुळा राहू द्या स्वतःसाठी. नाही तर आयुष्याचा म्हणतात ना, आयुष्यात कष्ट करता करता माणूस काय होतो, कधी जगायचं स्वतःला राहूनच जातो. जगतो किती, आपण किती जगलो, काय जगलो हे त्याला काहीच माहीत नसतं. आणि जगतो किती तो, आयुष्य जेवढं आयुष्य दिलेलं असतं ना, त्याचं काबड कष्ट करण्यातच जातं आयुष्य. म्हणून आहे ना, थोडं स्वतःसाठी जगायला थोडं जगा, थोडंसं जगा. देवाच्या निवांतदारी जा कुठंतरी एखाद्या ठिकाणी बघा. निवांत क्षण, जे क्षण अनुभवता येतील ते क्षण अनुभवा. स्वतःसाठी थोडंसं जगा. दुसऱ्यासाठी तर भरपूर जगलो आपण आत्तापर्यंत. आता स्वतःसाठी जगावं थोडंसं. या कुठंतरी असं या नेचरमध्ये जा कुठंतरी स्वतःला आणि हरवून टाका. कुठलाही विचार नका, पाठीमागं काही नको, काही नसतो. सगळं रिलॅक्स व्हा एकदम. रिलॅक्स फील लाईफ. म्हणजे हे लाईफ आहे ना, हे आयुष्य पुन्हा नाही. आणि हे आयुष्य फक्त एकदाच जगायला मिळणार आहे तुम्हाला. एकदाच आयुष्य जगायचं आहे ना, चांगलं जगून घ्या. छान. ओके. गुड लाईफ.